एअर स्ट्रीप एक्सपान्शन किंवा जे ॲक्विजिशनबद्दल मागच्या 2 वर्षापासून काम चालू आहे त्यासाठी आम्ही बैठक घेतलेली. यामध्ये आपल्या शहरामध्ये एअरपोर्ट जुनं आहे. एअरपोर्ट जुनं असल्यामुळे त्यांना उड्डाण स्कीममध्ये घेता येत नाही. म्हणजे रिजनल एअरपोर्ट नाही आहे, हे जुनं एअरपोर्ट आहे. बरोबर नाही? हे सॉरी, हे येवले अधिकारी आहेत बरं का एअरपोर्टचे. हे MJPचे आहेत, मिस्टर कोळी. ते चीफ इंजिनियरची बदली झाली मला कळलं म्हणून हे नाही आले. लोखंडे साहेबांना ओळखतात तुम्ही. जिल्हाधिकारी बाहेर गेले आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना मीटिंग असल्यामुळे ते गेले. एनिवे, आपली जी धावपट्टी आहे शहराची ती 9,300 फूट आहे आणि ती आपणाला 12,000 फूट करायची. 12,000 फूट करायची असल्यामुळे साधारण एक्सपान्शन हे करत असताना त्याच्या बाजूला, त्या धावपट्टीच्या बाजूला एक टॅक्सीवे आपल्याला करायची. म्हणजे विमानाचा जर समजा उद्या ट्रॅफिक वाढली तर तिथं विमान जाऊन लाईनला लागले पाहिजे. हे दोन्ही प्रपोजल आहे. हे करण्यासाठी सुरुवातीला 182 एकर अक्वायर करावी असं ठरलेलं होतं. 182 एकर अक्वायर करत असताना साधारण अडीच 3 वर्षापूर्वी 182 एकर करा असं केंद्र सरकारने यांना सांगितलं. इथल्या लोकांनी सर्वे केला. साधारण 1250 घरं तुटू लागले त्याच्यामध्ये. एवढं घरं असताना रेजिस्टन्स येईल म्हणून त्यावेळेसचे अधिकारी दीपक कपूर होते आपल्या महाराष्ट्राचे, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अधिकारी. त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर मग सेंटरला लक्षात घेऊन आम्ही ही एअर स्ट्रीप जी अशी जी आहे सुहास, एक अँगलला फक्त अशी केल्यानंतर काय होईल ते आम्ही चर्चा केली आणि ते केल्यानंतर साधारण 1250 पैकी असं जर केलं तर 10% फक्त घरं तुटतील, म्हणजे 120 घरं तुटतील असं निदर्शनास आलं. म्हणून एक अँगलने धावपट्टी थोडी वाकडी करायची ठरवलं आणि ते त्यांना केंद्राने मान्यता दिली. हे साधारण 2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि 182 एकरवरून 147 एकर फक्त जमीन अक्वायर करावी लागेल. हे पण त्यावेळेस त्या जो सर्वे केला त्याच्यामध्ये ठरलं. आता 147 एकर आपल्याला जमीन अक्वायर करायची, त्यामधले 139 एकर जमीन जी आहे ते चिकलठाणा साईडला म्हणजे पूर्व बाजूला करायची आणि 8 एकर जमीन ही मुकुंदवाडी साईडला करायची. 8 एकर जमीन जे करतोय हे आपण टॅक्सीवेसाठी करतोय. टॅक्सीवे म्हणजे मेन स्ट्रीपच्या बाजूला छोटी एक स्ट्रीप बनवतात, तिथं विमान म्हणजे समजा एखादं लँडिंग होत असेल तर बाजूला जाऊन उभारतो विमान, म्हणून हे पॅरलल असतं ते टॅक्सीवे. हे करत असतात. ह्याच्यामध्ये काही ऑब्स्टॅकल्स होते, ती चर्चा आम्ही केली, त्याच्यावर सोल्युशनही काढले. एक, सुखना नदीमध्ये येतील, सुखना नदीच्या पात्राला तुम्ही काय करणार असा आम्हाला यांना म्हणजे MADCL तर्फे प्रश्न आला होता. तर साधारण 180 फूट लांबीचा म्हणजे रुंद म्हणता येईल, रुंद 180 फूट सुखना नदीचं पात्र डायव्हर्ट करायचं अवघड जाणार आहे. म्हणून एअरपोर्ट ऑथॉरिटीने सांगितलं की आम्ही त्याच्यावरती स्लॅब टाकू. 180 फूट रुंद नदीवरती असं म्हणजे ऑब्स्टॅकल सर्वेमध्ये ती एक अडचण होती, ते आम्ही घेतलं, मार्क काढला. आणि हे लँड ॲक्विजिशनसाठी 280 मीटर रुंदी, सॉरी 180 नाही 280 मीटर. याच्यामध्ये आम्हाला दुसरं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स त्याला घ्यावा लागेल का, तर सध्या त्याची गरज नाही हे पण सांगितलं. एक तिथं अडचण अशी आहे की एक छोटा रस्ता तिथून जातो, तर तो छोटा रस्ता त्याचं तुम्ही काय करणार असा एक प्रश्न आला होता. तर त्यासाठी मी आत्ताच सांगितलं की एअरपोर्ट ऑथॉरिटी, रेल्वे ऑथॉरिटी, PWD यांची एक बैठक मी लवकरच घेऊन त्या छोटा स्टेटवे आहे तो एकदम बंद करायचा का, म्हणजे फक्त केम्ब्रिजचाच रस्ता ठेवायचा का, त्याला अजून एक रस्ता काढायचा, तर हे लवकरच आम्ही निर्णय घेऊ. त्यात जिल्हाधिकारी राहतील, महानगरपालिकेचे आयुक्त पण राहतील. त्याच्यावरती आम्ही निर्णय आज काही घेतला नाही, पण तिथं लोकल स्थळी जाऊन ट्रॅफिक किती आहे हे बघणार, पण तिथे एक ऑब्स्टॅकल्स काय होते याच्यावर आम्ही निर्णय घेतलेला आहे. आता हे करत असताना
साधारण दहे नावाचा अधिकारी इथं लँड ॲक्विजिशनला टाउन प्लॅनिंग तर्फे दिलेला आहे. तो 2 महिन्यात रिटायर होतोय. म्हणजे हे काम सुरू होतील आणि तो रिटायर होईल. म्हणून मी ताबडतोब डिपार्टमेंट ऑफ टाउन प्लॅनिंग जे महाराष्ट्राचे अविनाश पाटील म्हणून डायरेक्टर आहेत त्यांच्याशी बोलणार आहे. त्याचबरोबर आपले योगायोगानं यांचे सेक्रेटरी जे आहेत ईडीचे असीम गुप्ता आहेत आणि माननीय मुख्यमंत्री. तर त्यासाठी आम्हाला एक नवीन अधिकारी असावा किंवा ह्यालाच कंटिन्यू करत असेल तर तुम्ही एक 8-10 महिने कंटिन्यू करा. ते आमचा निर्णय नाही, पण ते ठरवते. पण एकदा ज्याला दिलं काम त्यांनी काम करावं. ह्याच्यासाठी मी लवकरच शासनाकडे जाणार आहे. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या अधिकाऱ्यांना याच्यात असा नियम आहे सरकारी की ॲक्विजिशन करत असताना 3% रक्कम ही महानगरपालिकेच्या हद्दीत असल्यामुळे त्यांना द्यावी लागते आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व सुविधा पुरवल्या पाहिजेत ॲक्विजिशनच्या. तर ते शासनातर्फे जे काय अमाऊंट असेल तो 3% महापालिकेला देईल. आणि महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं गाड्यापासून गाडी असेल, स्टाफ असेल, त्यांचं मशिनरी म्हणजे कॉम्प्युटर असेल, सगळ्या सर्व्हिसेस महानगरपालिकेच्या माध्यमातून पुरवल्या जातील. हे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मंजूर केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. याच्यामध्ये सर्वे हा 2 वर्षापूर्वी झाला होता. इथे एक प्रश्न असा निघाला की काही समजा काही बिल्डिंग बांधल्या असतील तिथं, तर ते जे काय असेल ते असेल ते सर्वे करून त्याच्यात मार्ग काढावा असं ठरलं. आता हे का करायचं? मी तुम्हाला सांगितलं की मुंबई एअरपोर्ट हे बिझी एअरपोर्ट आहे. आपल्याकडे जर हे झालं तर इंटरनॅशनल एअरपोर्ट इथून चालू होऊ शकतं, मोठी विमानं इथून लँड होऊ शकतात आणि फक्त लँडच होऊ शकतात नाही असं नाही, तर मुंबईचे एअरपोर्ट बिझी असल्यामुळे कधी कधी ट्रॅफिक त्यांना डायव्हर्ट करावी लागते आणि ती त्यांना ट्रॅफिक एक तर हैदराबादला डायव्हर्ट करतात विमानं किंवा अहमदाबादला जातात, बरोबर ना. पण आपलं एअरपोर्ट जवळ आहे, महाराष्ट्रात आहे. हे जर झालं तर आपल्याकडे विमान डायव्हर्ट होऊ शकतात, नंबर 1. आणि त्याही पेक्षा आपल्या एअरपोर्टवरून इंटरनॅशनल फ्लाईट चालू करावी ही आपली बऱ्याच दिवसापासून मागणी आहे. पण त्याला धावपट्टी मोठी लागेल, बरोबर ना. आणि त्याही पेक्षा कस्टम आणि इमिग्रेशन ह्या 2 गोष्टी पाहिजेत. कस्टमचं नोटिफिकेशन निघालेलं आहे, मीच त्या फायनान्सचा असल्यामुळे त्यावेळेस त्याच काढलेलं आहे आम्ही. आणि इमिग्रेशनसाठी मी स्वतः एअरपोर्ट अथॉरिटीशी बोलून इमिग्रेशनला मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या माध्यमातून परमिशन मिळते. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या माध्यमातून इमिग्रेशननी स्टेट गव्हर्नमेंटला लिहिलेलं आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटनी स्टाफसुद्धा मंजूर केलेला आहे. आता इमिग्रेशनच्या ज्या काही शेवटचा टप्पा आलेला आहे, शेवटचा टप्पा तो मी दिल्लीच्या माध्यमातून, तो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या माध्यमातून ते मी क्लिअर करून घेणार आहे, बरोबर ना. आता विषय राहतो आपल्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे एअर एशिया, जी एअर एशियाची लाईन आहे, एअरलाईन जशी समजा आता एअर इंडिया आहे, एअर एशिया आहे, जशी जेट होती, जसं आता इंडिगो आहे, स्पाइस जेट आहे, तर एअर एशियाचं आपल्या संभाजीनगरला पत्र आलं की आम्ही इंटरनॅशनल एअरपोर्ट ह्या एअरपोर्टवरून आम्ही लवकरात म्हणजे 31 जुलैच्या आज जर इमिग्रेशनची जर तुम्ही फॅसिलिटी दिली तर ऑक्टोबरमध्ये सुरू करू. ऑक्टोबरमध्ये आम्ही इथून बँकॉकला सर्व्हिस चालू करतो या एअरपोर्टवरून. आता 31 जुलै म्हणजे आज किती बघा तुम्ही, 8 जुलै म्हणजे ह्या 20 दिवसामध्ये मी प्रयत्न करतोय. समजा 31 जुलैच्या आज जर इमिग्रेशन यांना मिळालं तर आपणाला ऑक्टोबरमध्ये इथून बँकॉकला सर्व्हिस चालू होऊ शकते. उशीर जर झाला तर 3 महिने उशीर होऊ शकतो.